नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार डोसा, खोबऱ्याची चटणी आणि मस्त बटाट्याची भाजी। त्यासाठी मी या वाटीने 1 वाटी तांदूळ, नंतर अर्धी वाटी उडदाची डाळ, त्याच्या अर्धी मुगाची आणि त्याच्या अर्धी हरभऱ्याची असं प्रमाण भिजवलं, दिवसभर भिजवलं, रात्री मिक्सरला फिरवून घेतलं। आता हे रात्रभर फर्मेंट झाले। आता आपण ह्याचे डोसे करणार आहोत। बटाट्याच्या भाजीचं साहित्य बघून घेऊ। त्यासाठी मी 3 बटाटे उकडून सोलून मस्त कट करून घेतले। तर फोडणीसाठी आपण हे 2 मोठे कांदे, 3-4 मिरच्या आहेत, नंतर कोथिंबीर आहे थोडीशी, आणि फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, हिंग, थोडेसे धने जिरे पुडी 1 चमचा असेल छोटा, आणि आपल्याला भाजीला लागेल एवढं मीठ। चला तर आपण भाजीची फोडणी तयार करू। त्यामध्ये आपण हे मोहरी, नंतर हे जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि त्यातच आपण हा कांदा टाकून घेऊ। यामध्येच आपण हा हिंग, नंतर ही हळद, धने जिरे पूड, हे मीठ। आता मस्त याला 1-2 मिनिट छान मऊ कलर चेंज होईपर्यंत आणि कांदा वगैरे आपला छान शिजेपर्यंत आपण परतून घेऊ। आता आपण बटाटा टाकून घेऊ, अगदी अर्धा चमचा ही साखर, सर्वात शेवटी ही कोथिंबीर, आणि अगदी 1-2 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ। तर ओल्या खोबऱ्याच्या चटणीचं साहित्य बघून घेऊ। अर्धा बाउल ओलं खोबरं घेतले, 1 लसणाची 1 गड्डी सोलून घेतली, नंतर आलं, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं डाळ 2 चमचे, आणि अगदी 1-1.5-2 चमचे शेंगादाणे। त्यातच आपण अगदी 1-1.5 पळी दही, ही कोथिंबीर, 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत, नंतर हे मीठ, साखर, जिरे आणि धणे। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ। आपण चटणीला फोडणी देतोय। मोहरी, जिरे, बॅडगी मिरची, कढीपत्ता, सर्वात शेवटी हिंग। छान आपली चटणी पण तयार झाली। आता आपण डोसे करूया। या पिठामध्ये आपण आपल्याला लागेल एवढं मीठ टाकून घेतलंय। आता आपण डोसा तव्यावर घालूया। तयार आहे आपला साऊथ इंडियन डोसा, मस्त ओल्या खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।